नमस्कार, आयशाज रसोईमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज मी बनवणार आहे बटाट्याची पिवळी भाजी। एकदम साधी, सोपी, सिंपल आहे बघा, झटपट होणारी आणि तितकीच चवीला लागणारी बटाट्याची भाजी मी आज बनवणार आहे बघा। तर त्यासाठी मी इथं 4 बटाटे उकडून घेतलेले आहेत। ते आता आपण सोलून घ्यायचे, कुकरला शिजवून घेतलेत बघा। याचे आता आपण साल काढून घ्यायचे। तर इथं बघा मी भाजीसाठी हा लांबडा कांदा कापलेला आहे, लांब कांदा एकदम, जसा आपण फोडणीच्या भाताला वगैरे वापरतो तसा। मिरचीचे 2 मिरचीचे तुकडे केलेले आहेत, लसूण पाकळ्या आहेत, एक 5 ते 6 आणि 1 चमचा धने आहेत। लसूण पाकळ्या, धने आणि मिरची आपल्याला मोठी मोठी कुटून घ्यायचे जाडसर। तर इथं बघा मी बटाटे शिजवून घेऊन याची साल काढलेली आहे। आता आपण हे कट करून घ्यायचे। तर या पद्धतीने मी बटाटे कट करून घेणार आहे बघा, या साईजमध्ये। तर हे बघा माझा बटाटा कट करून झालेला आहे या पद्धतीने। आता आपण गॅसवरती कढई ठेवायची आहे भाजी करण्यासाठी। तर लसूण, मिरची आणि धने या पद्धतीने आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे बघा जाडसर। आता मी कढई ठेवलेली आहे गॅसवरती, त्यामध्ये तेल पण टाकलेले आहे बघा गरम होण्यासाठी। तर इथं सगळ्यात पहिल्यांदा मी तेल गरम झाल्यानंतर यामध्ये मोहरी टाकणार आहे। मोहरी चांगली तडतडली की थोडंसं हिंग टाकायचे, पाव चमचा। त्यानंतर कढीपत्ता आणि आपण हे जे वाटण केलं होतं ते पण टाकायचं आहे का, मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित। आता यामध्ये आपल्याला कांदा टाकायचा आहे। कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे तांबूस कलरवरती। जास्त लाल भाजायचा नाही कांदा, नाही तर भाजी चांगली लागत नाही बघा। तर आपला कांदा भाजून झालेला आहे बघा, एवढाच भाजायचा आहे कांदा, जास्त भाजायचा नाही। यामध्ये आता आपल्याला हळद पूड टाकायची 1 चमचा, छोटा चमचा 1 हळद पूड। हे बघा 1 छोटा चमचा हळद पूड टाकलेली आहे मी, मिक्स करून घ्यायचे। आता यामध्ये आपण हा जो कट केलेला बटाटा आहे तो टाकायचा आहे। मिक्स करून घ्यायचं आहे बघा। या पद्धतीने तुम्ही बटाट्याची भाजी करून बघा, खूप छान लागते। गॅस मीडियम करायचा आहे। आता आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे त्यामध्ये। मीठ घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित। पाच मिनिट झाकण ठेवून वाफवायची भाजी आपल्याला। तर इथं बघा 5 मिनिटांना मी प्लेट काढलेली आहे आणि बघूया आपली भाजी कशी तयार झाली आहे। मस्तपैकी तयार झाली बघा आपली भाजी बटाट्याची, खूप छान। आता आपण याच्यावरती कोथिंबीर टाकायचे कट केलेली। गार्निशिंगसाठी मी इथं कोथिंबीर घालणार आहे बघा। बघू शकताय तुम्ही किती छान झालेली आहे आपली भाजी, टेस्टला पण खूप छान लागते। नक्की करून बघा तुम्ही या पद्धतीने बटाट्याची भाजी। तर बघू शकताय तुम्ही आपली बटाट्याची भाजी तयार झालेली आहे पिवळी। आता आपण गॅस बंद करायचा आहे। तर इथं बघा मस्त अशी आपली बटाट्याची पिवळी भाजी तयार झालेली आहे। तुम्ही पण या पद्धतीने भाजी करून बघा, खूप छान लागते, खूप टेस्टी लागते। त्यामध्ये आपण धणे घातले आहेत, त्या धण्यामुळे आणखी त्याची चव वाढते बघा। तर या पद्धतीने भाजी करून बघा तुम्ही पण। आणि माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट्स करा। आणि
माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनवरती प्रेस करा, म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपीज आणि नवनवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील. थँक्यू.